जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो. तर आज सकाळी पण फार थंडी होती. तर कालच्यासारखंच आज जो प्लॅन केला होता की लवकर उठायचं, आज मी स्वतः दोन्ही अलार्म बंद केले. तर ते अननस मी छान आता घरीच शिलून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं कट करून घेतलेलं आहे. आता त्याला आपण मिक्सरमध्ये टाकू. तर श्वेता ती कृती सांगणार आहे आपल्याला. तर हे मी मोठे याचे स्लाइस करून घेतलेले तुकडे. तर श्वेता म्हणते की मिक्सरमध्ये टाकायचे ते थोडे बारीक करू आपण. तर ते तुकडे बारीक केलेला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकू. बरं हे फिरवून घेऊ. बरं, तुम्ही याच्यात साखर टाकू शकता, बट आम्ही साखर टाकत नाही आहे. कारण मी सॅमला देतो ते, आणि सॅम 2 वर्षाचा व्हायचा आहे. सांग ना श्वेता काय झालं. झालंय. आता याला गाळून बघू. तसं तर भरपूर गाळा आहे, पण आपण साखर नाही टाकली ना. ठीक आहे, बघू. थोडं थोडं झालं होतं. तर आपण परत याच्यात पाणी टाकलं. तर गाळून पाहू. अननसचा ज्यूस झाला आहे आणि सॅमला आम्ही कधी दिलं नाही, फर्स्ट टाइमच देत आहोत. आणि एकतर साखर पण नाही आहे, तर त्याचं रिॲक्शन बघू. कसं आहे? छान आहे. हो, आवडलं तुला? अरे वा, व्हेरी गुड. पे पे पे. अरे वा, फिनिश केला संबुद्धना. छान, गुड बॉय. डान्स पण येत आता संबुद्धला. ज्यूस पिऊन डान्स येत आहे ना बडा. सॅमला आम्ही ज्यूस बनवून दिला आणि आता आम्ही पायनॅपल खात आहे. त्याला नाही देऊ शकत, कारण याच्याने तोंड छिलू शकते. त्याला व्यवस्थित चावता येत नाही. तर आता आम्ही हे पायनॅपल छान कट झालेले पायनॅपल आहे, तर आता ते आम्ही खातोय. तो मागतो आणि तो त्याला फार आवडले, तो मागत पण नाही. पण आम्ही ते देणार नाही त्याला. नाही देणार आम्ही त्याला. तर मित्रांनो, आता माझं ऑफिसचं काम मी संपवलेलं आहे. आज ऑफिसचं काम संपवायला थोडासा उशीर झाला. तर मी ऑफिसचं काम करत असताना तोपर्यंत सॅमला, संबुद्धला श्वेता पाहत असते. मग माझं मी काम संपवलं आणि मग संबुद्धला मी माझ्याकडे घेतलं. मग तोपर्यंत श्वेताने स्वयंपाक बनवला. तर हे सर्व करताना थोडासा उशीर झाला. तर आता 10:30 वाजले आहेत. संबुद्धला आम्ही झोपवलेला आहे. तर मग आता थंडी फार वाढली आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये छान गरम असं खायला म्हणजे तर काय, आम्ही इथे गूळ, तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवत आहेत. हे खायला पण फार छान असतात. छान लाडू असे आहेत बनवायला, मस्त वाटतात. मला तर फार आवडतात खायला. आणि मी लहान होतो तेव्हा तर फार संपायचो. असे बनले की मस्त. आणि म्हणतात आता जे मकर संक्रांत येतात तेव्हा म्हणायचे तिळगुळ घ्या गोड. तर तेच एक छान लाडू मस्त बनतात, एक निमित्त. तर आता तर आम्ही रोज एक सकाळी खात असतो. हां, म्हणजे छान. आता ह्या थंडीच्या दिवसात चांगलं असते. तर आता तर भरपूर गोष्टी इथे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, दुकानात. सहज तिथे गुळाच्या पापडी, तिळाची पापडी अशी मिळतात. पण हे घरी बनवलेलं तर एक आपल्याला वेगळीच मजा असते, आनंद असतो आणि छान वाटतं की अरे हां. आणि जर आपण आपली वाईफ जर काही बनवते आपल्या आणि त्याची आपण स्तुती केली तर ती अजून आवडीने जास्त बनवतात. म्हणून
स्तुती करायची. तर बघा एवढे बनले आहे. तर आता हे लाडू जे आहेत ते श्वेतांनी बनवलेले चालू आहेत आहे. आणि आम्ही इथं बनवतोय पुन्हा. आता मला माहिती आहे की मला खायला आवडते, मग ती श्वेता बनवत असते, मी तिला सांगतो. पण मला पण आवड आहे काही बनवायची. आणि खास करून मला सांगावं असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या घरी आई असेल किंवा ताई असेल, वाईफ असेल, तुमची बायको असेल, काही बनवत असेल तर स्तुती करा. त्यांना फार आवडतं, कारण दिवसभर ते आपल्यासाठी राबराबत असतात. आपण जसं बाहेर हॉटेलमध्ये जातो तर कसं एखाद्या वेटरला टीप देतो, अरे वा छान सर्विंग केला. तर घरच्यांना तर पण टीप देत नाही, पण एक छान म्हणायचं, कारण त्यांनी आपल्याला माणसांना एक दिवस सुट्टी असते रविवारची, पण आपण तेच रविवारच्या दिवशी आपल्या घरच्या लेडीज आपल्यासाठी वेगळं काहीतरी बनवत असतात, म्हणजे त्यांना सुट्टी नाही राहत. तर माझं असं म्हणजे शेवट प्रत्येकाचं घरचं हे असतं वेगळं, पण छान म्हटलं तर घरच्या माणसाला अजून बरं वाटतं. लाडू दाखवू श्वेता. हां, तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे गूळ, शेंगदाणा आणि तिळाचे लाडू बनवून झालेले आहेत. तर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत शेअर करा आणि हे लाडू घरी बनवून पहा.